नमस्कार. मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं स्वागत करत आहे. आपण बघणार आहोत निफ्टी बँक निफ्टीसाठीचा वीकली अनालिसिस, त्याचबरोबर स्विंग ट्रेडिंगचे सेटअप्स आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्यानंतर इंट्राडे ट्रेडिंग स्ट्रॅटेजी सोमवारकरिता. ठीक आहे, चला तर मग सुरू करूया का? काय होतंय निफ्टी बँक निफ्टीसाठीचा अनालिसिस सुरुवातीला पाहूया. जाऊया आपण थेट चार्ट वरती आणि त्यानंतर आपण थेट जस्ट अ सेकंड. ओके. ओके, निफ्टीचं चार्ट ओपन झालं. आता माझ्यामध्ये तुम्हाला लक्षात येत असेल, मार्केटने काल गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर ही मुवमेंट आपल्याला दिली आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे, आता ही मुवमेंट दिली आहे, याला आपण पुलबॅक म्हणू शकतो का? आन्सर आहे हा, पुलबॅक म्हणू शकतो 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे 50 मुव्हिंग ॲव्हरेज जो आहे, आपला 50 मुव्हिंग ॲव्हरेज SMA जो आहे, ह्याच्यावरती निफ्टी होल्ड करण्याचा प्रयत्न केला, हे लक्षात घ्या. थेट जाऊया विकली टाइम फ्रेम वरती आणि विकली वरती आल्यानंतर ठीक आहे, सुरुवातीला आपल्याला बघायला मिळते ती म्हणजे ही आठवड्याची कॅन्डल. आणि कॅन्डल कशी झाली आहे ते बघा, आपण सगळे लेवल्स काढून टाकूया. कशी झाली आहे? सुरुवातीला सेलिंग आली होती आणि त्याच्यानंतर ह्या रेंजच्या आसपास, आता ती रेंज कोणती आहे बघा, 21,750च्या आसपास इथे काय घेतलंय, सपोर्ट घेऊन इथे बाउन्स बॅक झालाय. 21,750च्या आसपास इथे सपोर्ट घेऊन बाउन्स बॅक झाला आणि डेफिनेटली क्लोज जी आहे, कुठे क्लोज केली आहे बघा, 22,150च्या आसपास. म्हणजे ज्या ठिकाणी इथून बाईंग झाल्यानंतर मार्केटने जे इथे काय केलं होतं, इथे डेफिनेटली सपोर्ट घेतला होता, इथे रिजेक्शन घेऊन ह्या रेंजच्या आसपास इथे सपोर्ट घेतला, थोडंफार आता पुल बॅक घेतला होता आणि त्याच्यानंतर मार्केट गेलं होतं. त्याच्यानंतर मोमेंटम आली परत खाली, पण आता ही जी सेलिंग आलेली आहे ती परत एवढी येऊन सुद्धा क्लोजिंग त्यांनी याच्यावरती दिली, ही थोडीफार एक किंचित का असेल आपण पॉझिटिव्ह गोष्ट मानू शकतो, हे लक्षात असू द्या. सो या आठवड्यात अपेक्षित काय, जर ही लेवल आहे एक 21,000, सॉरी 22,150 म्हणू शकतो, किंवा 22,200च्या खाली कुठेतरी होल्ड केलं परत, तर आपल्याला डेफिनेटली परत ही रेंज जी आहे 21,750 किंवा आपण म्हणू शकतो 21,000 जवळपास 700, ही लेवल कुठेतरी आपल्याला परत एकदा बघायला मिळू शकते तिकडे खालच्या दिशेने. पण ही महत्वाची सपोर्ट जर तुटली तर डेफिनेटली सेलिंग अजून आपल्याला बघायला मिळू शकते खालच्या दिशेने, हे लक्षात असू द्या. ओके, त्याचबरोबर ते डेली टाइम फ्रेम वरती जाऊया आणि डेली वरती आल्यानंतर आपल्याला क्लिअरली बघायला मिळते एक चांगली बुलिश कॅन्डल बघायला मिळाली आहे. गॅप डाऊन ओपन होऊन एक चांगली बाईंग होऊन थोडक्यात काही बुलिश कॅन्डल. पण एक महत्वाचा विषय असा आहे, 50 मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती अजून होल्ड केलेला नाहीये, म्हणजे त्याच्या आसपास जवळपास जो आपला सिंपल मुव्हिंग ॲव्हरेज जो आहे 50चा, ठीक आहे, ह्याच्यावरती मार्केट काय करतं, इथे रिजेक्शन घेतं. जर उद्या ह्याच्यावरती होल्ड केलं, म्हणजे जवळपास जर आपण उद्यासाठीचा विकलीचा विचार म्हणजे ह्या आठवड्यात जर त्यांनी होल्ड केलं 22,200च्या वरती या 50 मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती, तर डेफिनेटली आपण म्हणू शकतो थोडाफार मार्केट परत येण्याच्या वरती येण्याची एक शक्यता जवळपास कुठे 22,400 ते 22,500 या रेंज मध्ये कुठेतरी या आठवड्यात ट्रेड होताना बघायला मिळू शकतो. रेंज पर्यंत मार्केट जाताना सुद्धा बघायला मिळू शकतो ह्या सेलिंग नंतर, ह्या पुलबॅक मध्ये, हे लक्षात असू. ओके, त्याचबरोबर आता आपण थेट जाणार आहोत ते म्हणजे कुठे, अवरली टाइम फ्रेम वरती. ठीक आहे, पण त्याआधी लक्षात घ्या, जर सेलिंग कंटिन्यू होत असेल तर लक्षात घ्या ही जी मोठी जी ग्रीन कॅन्डल आहे, या कॅन्डलच्या आतमध्ये कुठेतरी एक छोटीशी कॅन्डल बनणं एक्सपेक्टेड आहे आणि थोडक्यात काय थोडंफार साईडवेज राहील, मग कुठेतरी सेलिंग आपल्याला कंटिन्यूस बघायला मिळू शकते. किंवा जर हाय तुटला तर डेफिनेटली पुलबॅक मध्ये मार्केट थोडंफार वर्षाची एवढं किंवा त्याच्यावरती एवढं मार्केट आपल्याला बघायला डेफिनेटली मिळू शकतं. आता इथे आपण एक टूलच वापरून बघूया. ठीक आहे, कोणता फिबोनाची रिट्रेसमेंट. ठीक आहे, आता हे टूल वापरताना आपल्याला सगळ्यात विषय हाय टूल जर आपण मार्क केला तर तुम्हाला समजेल बाबा पुलबॅक किती येईल. आता आली तर पुलबॅक इथपर्यंत येऊ शकते, इथपर्यंत येऊ शकते. थोडक्यात काय 0.5%च्या आसपास बघायला मिळू शकतो. थोडक्यात काय, वरचा रिजेक्शन झोन आपल्याला पहिला बघायला मिळाला आणि दुसरा रिजेक्शन झोन बघायला मिळाला, हे लक्षात घ्या. जर ह्याच्यावरती मार्केट टिकलं उद्या, ठीक आहे, तर आपल्याला अजून मोमेंटम वर्षाचे बघायला मिळू शकते. थोडक्यात काय, हा जो सेलिंग आहे, सेलिंग जी आहे हा थोडक्यात संपली असं आपण गृहीत धरू शकतो, हे लक्षात घ्या. ठीक आहे, सो मार्केटला इथपर्यंत जाणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जर खालचा जर सपोर्ट रेंज काढायचा असेल तर ऑलरेडी मार्केटने इथून सपोर्ट घेऊन हा बाउन्स बॅक होतो. आतापर्यंत मार्केट ह्याच रेंजच्या आसपास आहे, त्यामुळे सर्वात महत्वाचा सपोर्ट आपण कोणता पकडू शकतो, 21,800. त्याचबरोबर दुसरा सपोर्ट जो आहे या आठवड्यासाठी तो म्हणजे हा पकडू शकतो, म्हणजे 21,950 किंवा 60 म्हणजे जवळपास 22,000च्या आसपासची ती लेवल आहे, ही लक्षात असू. माझ्यामध्ये तुम्हाला समजते खालचे महत्वाचे दोन सपोर्ट्स आणि वरचे महत्वाचे दोन सपोर्ट्स. या आठवड्यात काय बघणं गरजेचं आहे, एकतर मार्केट या रेंजचा सपोर्ट घेऊन परत सेलिंग होते का, किंवा ह्याच्यावरती होल्ड केलं तर मार्केट पुलबॅक मध्ये वर्षाची जाते का. तसं नाही झालं तर मार्केट ह्याच रेंजमध्ये थांबलं तर डेफिनेटली थोडंफार साईड वेज सुद्धा या रेंजमध्ये आपल्याला बघायला मिळू शकतं. काय, निफ्टी 50, हे लक्षात घ्या. त्याचबरोबर आपण जातोय अवरली टाइम फ्रेम वरती. अवरली टाइम फ्रेम वरती लक्षात घ्या मित्रांनो, सर्वात महत्वाचा म्हणजे आपला ट्रेंड कसा आहे. आपला ट्रेंड निगेटिव्ह आहे आणि अवरली वरती जर काढायची तर ट्रेंड लाईन आपली अशी राहणार की आपण विचार करू शकतो असा एक आपला ट्रेंड आहे. तर ह्या चॅनल मध्ये मार्केट जे आहे असं चाललेलं आहे, हे लक्षात घ्या. आता चॅनल ब्रेक करणं गरजेचं आहे आणि ब्रेक करण्यासाठी मार्केटला होल्ड करणं गरजेचं आहे. त्यावेळी जर बाईंगचा विषय असेल, लक्षात घ्या, जर तुम्ही स्विंग साठी ट्रेड घेऊ शकत असाल, बाईंग साठी स्विंग ट्रेड,
काय म्हणतोय, बाईंग साठी एक जवळपास स्विंग ट्रेड घेण्याचा प्रयत्न करत असेल तर लेवल ब्रेकआउटची आपली 22,282च्या वरती होल्ड दिला तर डेफिनेटली, कारण विषय कसा, जर तुम्ही जवळपास हा जो ट्रेंड आहे हा जर रिव्हर्स होणार असेल तर लगेच आपल्याला समजणार नाही. सो ब्रेकआउट रेंज आहे आपली ही 22,282च्या आसपास, तो ह्याच्यावरती होल्ड केला तर डेफिनेटली आपल्याला परत 50 EMA पर्यंत, सॉरी 50 SMA पर्यंत आपल्याला मोमेंटम बघायला मिळू शकते, 50 मूव्हिंग ऍव्हरेज पर्यंत, हे लक्षात असू. परंतु रिजेक्शन घेऊन खाली आलं तर डेफिनेटली आपण इथे सेल करू शकतो. सेल करायचं असेल तर लक्षात घ्या काय करा, अशी ट्रेंड लाईन काढा, या ट्रेंड लाईनच्या आसपास कुठेतरी रेड कॅन्डल असेल त्या पुढच्या गाडीने तोडला तर डेफिनेटली थोडंफार अग्रेसिव्ह सेल तुम्ही करण्याचा प्रयत्न करू शकता. परंतु डिफेन्सिव्ह करायचं असेल तर डेफिनेटली ही जी सपोर्ट रेंज आहे 21,961ची आता आपण करंटली बघितलेली होती, जी वीकली साठी बघितली, तीच लेवल तुटली तर परत मार्केट खालच्या दिशेने या दिशेने बघायला मिळू शकतं, हे लक्षात असू द्या. त्याचबरोबर जर मार्केट कुठेतरी गॅप ओपन झालं तर डेफिनेटली 22,280च्या वरती होल्ड करण्याचं गरजेचं आहे. होल्ड केलं तर डेफिनेटली मुवमेंट चांगली वरच्या दिशेने आपल्याला बाईंगची बघायला मिळू शकते. ही लेवल आपण म्हणजे काढून टाकू. ठीक आहे, तेच जा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम होते. आता ही एक अशी टाइम फ्रेम आहे जी इंट्राडे साठी आपण सगळ्यात जास्त आपली फेवरेबल आहे, की आपण म्हणू शकतो एक फेवरेट टाइम फ्रेम आहे इंट्राडे साठीचा. सुरुवातीचा आपला शॉर्ट टर्मचा ट्रेंड पकडायचा आणि शॉर्ट टर्मचा ट्रेंड आपला कोणता निगेटिव्ह आहे असं पकडू शकतो का? असं पकडण्यापेक्षा थोडाफार आपण इथून स्टार्ट करूया, जिथून सेलिंग ऍक्च्युली स्टार्ट झाली. थोडाफार इथून एक एक करण्याचा प्रयत्न करूया आणि असा बघा आता क्लिअर कट ट्रेंड झालाय. लेवल इथे तोडण्याचा प्रयत्न केला हे लक्षात असू द्या. ठीक आहे, त्याचबरोबर आता अजून काही लेवल्स काढायचे असतील तर कोणते काढू शकतो? इथून खाली येताना 50 मूव्हिंग ऍव्हरेजच्या वरती मार्केट होल्ड करते, ती म्हणजे ही एक लेवल आहे. त्याच्यानंतर वरची रेंज कोणती आहे? वरची रेंज आपल्याला ही एक बघायला मिळते. ओके, थोडंफार खालच्या दिशेने आला तर डेफिनेटली ही एक छोटीशी लेवल बघायला मिळते, वरच्या दिशेने आला तर वरच्या दिशेने ही एक छोटीशी लेवल बघायला मिळते. ही लेवल तुटली तर मार्केट आपल्याला परत ह्या रेंजच्या आसपास बघायला मिळू शकतं आणि ती लेवल तुटली तर मार्केट परत ह्या रेंजच्या आसपास खालच्या दिशेने बघायला मिळू शकतं. झाला का सिंपल अनालिसिस तयार. आता ट्रेड कसा होईल? सर्वात महत्वाचा विचार करा, ह्या रेंज मध्ये मार्केट ओपन झालंय. सेल करायचं असेल तर लगेच इथून सेल करू नका. सेलिंगची लेवल आहे इंट्राडेसाठी म्हणजे 22,019च्या खाली होल्ड केलं तर सेल करा. अग्रेसिव्ह असेल तर ह्या रेंज मध्ये ओपन झालं, इथून सरळ मार्केट खाली आलं तर 22,100च्या खाली कुठेतरी तुम्ही पुट बाय करून इथे खाली तुम्ही कुठेतरी सेल करण्याचा प्रयत्न करू शकता. काय? पुट बाय करून याच्या खाली सेल करण्याचा प्रयत्न करू शकता. फ्युचर जरी सेल केला तरी चालू शकतो, हे लक्षात घ्या. पण कॉल जर बाय करायचा असेल तर 22,200च्या वरती मार्केट होल्ड केला तर तुम्ही कुठेतरी सी ऑप्शन जो आहे हा बाय करू शकतात. कुठे? 22,200च्या वरती. किंवा तुम्ही काय फ्युचर बाय करायचा प्रयत्न करू शकता. फ्युचर बाय कुठे? 22,200 जवळपास ही जी रेंज आहे. जर गॅपअप झालं तर सुरुवातीला 22,200च्या वरती होल्ड करू दे, चांगली चांगली बुलिश कॅन्डल, या कॅन्डलचा हाय पुढच्या कॅन्डलने तोडला तर बाय करण्याचा प्रयत्न करू शकता. मुवमेंट वरच्या दिशेने एक चांगली तुम्हाला बघायला मिळू शकते. 22,282च्या वरती चांगली मुवमेंट तुम्हाला बघायला मिळू शकते. ब्रेकआउट रेंजला लक्षात घ्या. परंतु गॅपअप झालं थोडाफार खाली आलं तर समजू शकता ही जी एक ट्रेंड लाईन आहे हिला ब्रेकआउट देऊन मार्केट काय करेल? ब्रेकआउट देऊन जवळपास रिटेस्ट करण्याचा प्रयत्न करा. तो त्या रिटेस्ट मध्ये मार्केट कसं ट्रेड होतंय बघा. थोडंफार पुलबॅक मध्ये आता थोडंफार पुट बाय करून थोडंफार तुम्ही ट्रेड घेण्याचा प्रयत्न करू शकता रिटेस्ट मध्ये, लक्षात असू द्या. ठीक आहे, सिंपल मार्केटचे अनालिसिस. ठीक आहे, गॅप डाऊन झालं, सेलिंग कंटिन्यू झालं तर डेफिनेटली सेल करायचं 21,960च्या खालीच, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, अग्रेसिव्ह सेलिंग म्हणतोय मी. समजले का? निफ्टीचे अनालिसिस. ठीक आहे, निफ्टी नंतर आपण थेट जाऊया ते म्हणजे बँक निफ्टीच्या अनालिसिस कडे. आता बँक निफ्टीचा जर विचार केला, जस्ट अ सेकंड. ओके, बँक निफ्टीचा जर विचार केला, ठीक आहे, इथे सुद्धा तशीच आपल्याला मोमेंटम बघायला मिळालेली आहे. हे सगळे लेवल्स आपण काढून टाकूया, थेट जा विकली टाइम वरती. विकली वरती आल्यानंतर बँक निफ्टी बघा काय झालंय. ही जी कॅन्डल आहे, कोणती कॅन्डल? ही कॅन्डल सेम झाली ऍज कम्पेअर टू निफ्टी. बघा विकली जी कॅन्डल आहे जवळपास सेलिंग येऊन काय झालंय, जवळपास क्लोजिंग कुठे दिली? आधी आधी जिथे जिथे आपण पकडलं बघा. जर आपण एक काम करूया, जिथे क्लोजिंग दिले त्याच आसपास इथे एक लाईन काढून बघूया. बघा तुम्हाला काय दिसतंय? ही एक झोन आहे, याच्या आसपास इथे मार्केटने रिजेक्शन घेतलं डेफिनेटली थोडंफार खाली आहे ना, मग ब्रेकआउट घेऊन याच्यावरती टिकण्याचा प्रयत्न करत असो, आपण म्हणू शकतो का टिकण्याचा प्रयत्न करतोय? डेफिनेटली म्हणू शकतो. परंतु ही लेवल ओपन होऊन बघा इथूनच सरळ सेलिंग आले किंवा इथूनच मार्केट सरळ खाली आलं. कुठे खाली आलं? इथून थेट मार्केट परत खाली आलं तर ह्याच्या खाली कुठेतरी आपण सेल करण्याचा प्रयत्न करू शकतो या आठवड्यात. पण सर्वात महत्वाचं म्हणजे या आठवड्यासाठी लेवल आहे ती म्हणजे ही आपण मार्क करण्याचा प्रयत्न डेफिनेटली करू शकतो. कोणती लेवल मार्क करूया बघा या आठवड्यासाठी? व्यवस्थित लेवल मार्क करायची झाली ती म्हणजे ही ही लक्षात असू द्या. या आठवड्यासाठी वीकली लेवल आहे, कारण ह्याच रेंजच्या आसपास वीकली वरती बघा तुम्हाला कसं बघायला मिळतं, आठवड्यावरती इथे सपोर्ट घेऊन. आता लक्षात आलं का तुम्हाला इथे सपोर्ट का घेतला? याच्या पाठचं कारण ते आहे. आणि त्याचबरोबर ही जी लेवल आहे ज्याच्यावरती होल्ड करण्याचा प्रयत्न करते 47,574च्या वरती म्हणजे जवळपास 47,574च्या वरती जवळपास जस्ट अ सेकंड.
ओके, आपण कोणती लेवल पकडतोय? 47,574च्या वरती मार्केट जे आहे या रेंजच्या वरती जर होल्ड करत असेल तर बिंदास आपल्याला परत एकदा चांगली मोमेंटम वर्षेशन बघायला मिळू शकते. पण ही लेवल जर तुटली, कारण लक्षात घ्या, या आठवड्यात ही लेवल महत्वाची आहे. सो सोमवारी डिसिजन मेकिंग आहे. मी काय म्हणतोय, सोमवारी डिसिजनच्या पाठचं कारणच आहे. याच्या खाली टिकलं तर डेफिनेटली परत सेलिंग कंटिन्यू होऊ शकते. आणि जर ही ट्रेंड लाईन तुटली तर डेफिनेटली परत मार्केट तुम्हाला जवळपास 45,000 पर्यंत बघायला मिळू शकतो येत्या काही आठवड्यामध्ये. परत काय सेलिंग. सो जर होल्ड करून वरच्या जात असेल, टिकत असेल, तर बिंदास तुम्हाला ही लेवल तुटणं गरजेचं आहे. त्याचबरोबर हाय तुटला तर मुवमेंट अजून तुम्हाला पॉवरफुल बघायला मिळू शकते. लो तुटला तर सेलिंग खालच्या दिशेने आपल्याला बघायला मिळू शकते. हे लक्षात, या दोन लेवलला ट्रेड्स आपल्याला परफेक्ट बघायला मिळू शकतात. त्याचबरोबर अवरली टाइम फ्रेम वरती जाऊया. अवरली वरती आल्यानंतर आता बघा, जो आपण सपोर्ट काढला होता, जी आपण ट्रेंड लाईन, ती किती व्यवस्थितरित्या मार्केट सपोर्ट घेते. अवरली वरती लक्षात असू द्या, किती व्यवस्थित येते. जर बघायचं झालं तर बघा, एक बाईंग सेलिंग बाईंग सेलिंग बाईंग सेलिंग बाईंग सेलिंग, जवळपास काय एक परफेक्ट आपल्याला मोमेंटम बघायला मिळते. एक चॅनल मध्ये ट्रेड होते हा. ठीक आहे, आता हा चॅनल मध्ये ट्रेड होतोय, पण जवळपास इथून जर टिकून जात असेल तर परत मार्केट येईल इथे एक परत हाईक बनवण्याचा प्रयत्न करेल. परत इथे रिजेक्शन देऊन खाली आला मार्केट तर परत ही लेवल जर तुटली ना, चॅनल जर ब्रेक होईल ज्या दिशेने, त्या दिशेने मुवमेंट चांगले बघायला मिळेल. जर ब्रेक खालच्या दिशेने झाला तर म्हटलं ना, ह्या ज्या मुवमेंट्स आहेत या आपल्याला बघायला आहे. खालचे लेवल्स आहेत हे बघायला मिळू शकतात जर सेलिंग चालू झाली तर. हे लक्षात असू द्या. परंतु तसं नाही झालं, मार्केट बाईकला गेलं तर डेफिनेटली परत मार्केट आपल्याला ह्या रेंजच्या आसपास वरच्या दिशेने जाताना क्लिअर कट, म्हणजे थोडक्यात काय, क्लिअर कट वरच्या दिशेने जाताना बघायला मिळतो. स्विंग साठीचा मोमेंटम जो आहे हा चांगला आहे बँक निफ्टीला जर कम्पेअर केला तर निफ्टीशी. ठीक आहे, आता बघा, बँक निफ्टी इथे आली. आता बँक निफ्टी बाईंगचा जर विचार करत असाल तर बँक निफ्टी स्विंगला बाय करत असाल ना, तर 47,750च्या वरती बाय करा. 50 मुव्हिंग ऍव्हरेज जो आहे इथपर्यंत पहिलं टार्गेट घ्या, फर्स्ट टार्गेट. ह्याच्यावरती होल्ड करत असेल तर परत तुम्हाला दुसरं टार्गेट 48,250 चे चांगले रिजेक्शन. हे दोन टार्गेट तुम्हाला बाईंग साईडला बघायला मिळू शकतील. पण सेलिंगचा विषय असेल, जोपर्यंत ही लेवल तुटत नाही, जवळपास काय 47,250 पकडा, किंवा आपण पकडू शकतो 47,300 पकडा. ठीक आहे, ही जी रेंज आहे ह्याच्या खाली कुठेतरी टिकत असेल तरच तुम्ही इथे सेल करायचं आहे. ह्याच्या खाली टिकलं तर काय, निफ्टी बँक जशासाठी स्विंग ट्रेडिंगसाठी, आणि बाईंगची रेंज आपली हीच आहे 47,750. आणि ज्यावेळी 47,200 किंवा 47,250, 47,300 किंवा 47,250च्या खाली कुठेतरी टिकलं तर सेल करायचंय. दोन्ही दिशेने मोमेंटम तुम्हाला चांगले बघायला मिळू शकतात निफ्टी बँकचा विचार केला तर. ठीक आहे, त्याचबरोबर आता थेट जा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती. आता 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती एक गोष्ट तुमच्याशी क्लिअर झालेली असेल की ह्या सेलिंग नंतर हा पुल बॅक आला आणि पुल बॅक चांगला स्ट्रॉंग आपल्याला बघायला मिळतोय. त्याचबरोबर आता होल्ड करण्याचा प्रयत्न करतोय. सो बाईंग रेंज कोणती असणार आहे? बाईंग रेंज आपली असणार आहे ही, लक्षात घ्या, 47,748 किंवा 47,800च्या वरती बाय करण्याचा प्रयत्न करा. जवळपास कोणता, या रेंजच्या वरती. डबल इथे मी लाईन्स काढून ठेवतोय. या दोन ज्या लाईन्स जशी तुटेल त्या लेवलच्या वरती बाय करण्याचा प्रयत्न करा. टार्गेट जे आहेत त्या अकॉर्डिंग सेट करा. हे दोन टार्गेट तुम्हाला सरळ सरळ बघायला मिळू शकतात. कोणते, 48,000 ते 48,255, किंवा मधले जर टार्गेट म्हटलं तर 48,132 किंवा 48,100 हे दोन टार्गेट्स मध्ये तुम्ही विचार करू शकता. ठीक आहे, सेलिंगचा जर विचार असेल, सेल कुठे करायचा असेल, हाच बघा, या अपडाऊन ओपन इथेच सपोर्ट घेऊन मार्केट वरच्या गेलं, मग सेलिंग आली होती. सो महत्वाची लेवल आहे सेलिंगची ही. जवळपास सेलिंग करायची असेल तर डेफिनेटली 47,300च्या खालीच आपल्याला पुढे बाय करायचं आहे इंट्राडे साठीचं. आणि जर टार्गेट सेट करायचे झाले ते म्हणजे हे टार्गेट तुम्ही खालच्या दिशेने एक सेट करू शकता. याच्याकडे टिकलं तर डेफिनेटली मुवमेंट तुम्हाला खालच्या दिशेने बघायला मिळू शकते, किंवा इथे या लेवलच्या खाली तुम्ही पुट जो आहे हा पुट बाय करू शकता. हे लक्षात असू द्या. कुठे 47,300च्या खाली, हे लक्षात असू द्या. त्याचबरोबर मार्केट जे आहे या रेंज मध्ये राहिलं तर डेफिनेटली साईडवेज बघू शकतं, का वॉलाटाईल सुद्धा राहू शकतं. कोणतं 47,700 ते डेफिनेटली होऊ शकतं 47,300. या रेंज मध्ये मार्केट साईडवेज राहू शकतं, लक्षात घ्या. जर गॅपअप झालं तर 47,800च्या वरती होल्ड केला पाहिजे. 47,800च्या वरती होल्ड केलं पहिली कॅन्डल, त्या कॅन्डल आहे पुढच्या कॅन्डल तुटला तर डेफिनेटली त्याच्यामध्ये तुम्हाला बॉल बाय करायचं आहे. मुवमेंट 48,000चं हे पहिलं टार्गेट घेऊन बघायला मिळू शकतं. त्याच्यावर 48,125, 48,200 पर्यंत, मग थोडक्यात काय रिकव्हरी आपल्याला चांगली बघायला मिळू शकते, लक्षात असू द्या. त्याचबरोबर जर मार्केट इथून खाली आलं तर सेलिंगचा विषय हाच आहे, किंवा गॅप डाऊन झालं तर 47,300च्या खाली गॅप डाऊन झालं तर सरळ पीई बाय करायचा, पुट ऑप्शन. मुवमेंट तुम्हाला अजून खालच्या दिशेने बघायला मिळू शकतात. ट्रेंड लाईन जी आहे, ट्रेंड लाईन आता करंट मध्ये काय आपण अशी कशी काढू शकतो बघा, अशी काढू शकतो. अशी जरी काढली तर इथे ब्रेकआउट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कोणती, सो ट्रेंड लाईन जर काढायची अशा वेळी तर कशी काढू शकतो, सगळं टॉप टू बॉटम काढायची. जर मोठी ट्रेंड लाईन पकडायची असेल या टॉप वरून तर अशी काढू शकतो का, अशी आधी होती त्याच्यानंतर अशी, पण ह्याच्यावरती त्यांनी होल्ड केलेला आहे, सर्वात महत्वाचा विषय. मग ट्रेंड लाईन अशी आपण काढून बघू शकतो का? ठीक आहे, सिंपल बघा, अशी काढू शकतो, पण ह्याच्यावरती पण होल्ड करण्याचा प्रयत्न केलेला आहे, हे लक्षात असू द्या. सो आता करंट मध्ये आपली ट्रेंड लाईन कशी राहणार आहे? करंट मध्ये आपली ट्रेंड लाईन राहणार आहे ही अशी.
हे लक्षात असू द्या. पॉवरफुल चांगली ट्रेंड आपली अशी ती अग्रेसिव्ह ट्रेंड आपण काढायचं हे लक्षात घ्या. जशी लेवल तुटली त्याच्या खाली आपण सेल करू शकतो. त्याचबरोबर 50 मुव्हिंग ॲव्हरेजचा जो मार्केट आहे 15 मुव्हिंगच्या टाइम फ्रेम वरती सपोर्ट कसा घेतोय बघा या मुव्हिंग ॲव्हरेजचा इथे. ठीक आहे. त्यामुळे ही जशी तुटेल त्याविषयी आपल्याला सेलिंगचं जे आहे सेलिंगला कन्फर्मेशन आपल्याला बघायला मिळू शकतं. कुठे ह्याच्या खाली याच्या खाली कन्फर्मेशन बघा मग ह्याच्या खाली सेल करून आपण खालची टार्गेट करण्याचा प्रयत्न करू शकतो हे लक्षात असू द्या. समजलंय का सांगा? निफ्टी बँक निफ्टीचा अनालिसिस फुल प्रत्येक टाइम फ्रेम वरतीचा अनालिसिस विथ परफेक्ट लॉजिक, परफेक्ट ट्रेड्स, परफेक्ट इन एंट्री अँड एक्झिट पोझिशन्स. समजलं असेल तर मार्केट मराठीची आपली गुढीपाडवा ऑफर अजूनही ऑन आहे. ट्रेड आपल्या कोर्सची ऍडमिशन्स अजून फुल झालेले नाहीयेत, सो तुमची सीट लवकरात लवकर बुक करू शकता. पूर्ण माहिती दिली जाईल. खालील दिलेल्या क्रमांकाला व्हॉट्सअप करा, कॉल करा. त्याचबरोबर मार्केट मराठीचं चॅनल सबस्क्राईब करा. 1000च्या वर जवळपास व्हिडिओ झालेले आहेत. प्लेलिस्ट मध्ये जाऊन तुम्ही बघू शकता. ठीक आहे. माझ्या मते इथे तुमची मी आता रजा घेतोय मित्रांनो. धन्यवाद.